पाहतोय अमरावतीमधला निकाल काय सांगतोय तर भाजपचे प्रवीण पोटे या ठिकाणी विजयी झाले आहेत आणि निलेश विश्वकर्मा हे वंचितचे पराभूत झाले आहेत। तर अमरावतीमध्ये आपण पाहतो भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे हे विजयी झालेले आहेत आणि प्रवीण पोटे यांच्या विजयानंतर भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। ढोल ताशांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय। हर्षजित देशमुख काँग्रेसचे उमेदवार यांच्या उमेदवारीपासूनच काँग्रेसची नाचक्की या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती। यशोमती ठाकूर यांनी देखील आपल्याच उमेदवारावर घोडेबाजाराचा आरोप केलेला होता। किती कोटी त्यांनी घेतले असा प्रश्न त्यांनी केलेला होता। हर्षजित देशमुख हे अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते रुग्णालयामध्ये दाखल होते। रुग्णालयामधून आपण डिजिटल प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि या विजयानंतर प्रवीण पोटे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती। त्या अनुषंगाने मला 390 मतं मिळाली। मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला। आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली? 31 मतं जगजाहीर आहे। 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे। त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे। ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल। आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो।